नमिता, खरं सांग, इथे कशासाठी आली आहेस? नाही उघडायचं तोंड. ठीक आहे, बोलतो एसपी शी बोलतो मी फोनवर. मी सांगते का आले ते. काही दिवसांपूर्वीच मी या केससाठी आकाश सरांना जॉईन झाले. सब इन्स्पेक्टर नमिता नार्वेकर. काय केलंस रे बाबा हे? अरे तुझी आई एक बाई आहे ह्याची तरी बूज ठेवायची होतीस. प्रशांत तुला बहीण नाही पण असती आणि तिचं असं काही झालं असतं तर नुसतं बघत बसला असतास का रे तू? मला सगळं कळलंय प्रशांत. अरे तुला माझ्या शरीरावरची ही जखम दिसतीये पण माझ्या काळजात झालेल्या जखमेचं काय रे? ही कशी भरून निघणार? जेव्हा साहेबांनी सगळं सांगितलं तेव्हा काळजात सुरा खुपसल्यासारखं झालं रे मला. म्हणजे मग तुला मारणार नाही? तू हा इन्स्पेक्टर नव्हता. ज्यांनी फेकलेल्या तुकड्यांवर तू जगतोयस ना, तो मंगेश आला होता घरी. असले 100 व्हिडिओज काढून देतो मी तुला. मग बस सिद्ध करत काय खरं आणि काय खोटं आहे. नमिता, शॉर्टकट्स अवघड असतात पण तेच वरपर्यंत पोहोचवतात. तुला वर जायची घाई झाली ना, मग त्या आकाशच्या डोक्यावर पाय देऊन वर जा. मी तुला मदत करीन. विचार कर आणि निर्णय घे. आठव तुझ्या आईने तुझ्यासाठी खाल्लेल्या खस्ता आठव. अरे तिच्यासारख्या आधी एक आया बहिणींची हीच किंमत केलीस का रे तू? काय करायचं ते तूच ठरव. शेवटी निर्णय तुझा आहे पण जो निर्णय घेशील तो असा घे की यापुढे तुला ताठ मानेनं जगता आलं पाहिजे. तुमची आता रिटायर व्हायची वेळ आली आहे. पण मंगेशदा, आराम करा, आराम. सक्तीचा आराम. मंगेशदा, सक्तीचा आराम प्रशांत मिळालाय. शोधला मी त्याला. त्या आकाश नावाच्या उंदराच्या बिळातच लपलाय तो. एका उंदराला भेटायला दुसरा उंदीर गेलाय पण त्याचा काटा मी तिथेच काढणार. प्रशांत पोलिसांच्या ताब्यात असताना संपवणार त्याला. फक्त योग्य वेळेची वाट पाहतोय मी. कदरे, वाव मंगेशदा, ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन्स. दिस इज अ ग्रेट न्यूज मंगेशदा. मला असं वाटतंय की आता तुमचं टेन्शन खरं संपेल. टेन्शन अजून संपलेलं नाहीये कदरे. टेन्शन केव्हा संपेल? जेव्हा सगळं मनासारखं होईल तेव्हा. म्हणजे माझं टेन्शन संपेल आणि आकाशचं सुरू होईल. संपलं म्हणा. सगळं संपलं आता. तो आकाश केतकर माझ्या टाचेखाली यायला वेळ लागणार नाही. कुठे जाशील मग? काय करशील? खूप मोठी चूक केलीस म्हणे तू. माझ्या विरोधात केस टाकून खूप मोठी चूक केलीस. बघ आता त्याचे परिणाम.